अ, डबल ढोलकी, दुतोंड्या हे शब्द आपण मराठीत बऱ्याचदा ऐकतो. पण सो कॉल्ड इंग्रजीमध्ये किंवा चांगल्या दर्जा जिथे सांभाळला जातो इंग्रजीचा, तिथे हिपोक्रॉसी हा एक शब्द आहे. आता हिपोक्रॉसी जो शब्द आहे, तो कोणाला, कसा आणि कशामुळे लागतो, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. कारण महाराष्ट्राचं राजकारण वेगळ्या दिशेनं जात असलं तरी केंद्रातलं जे काही राजकारण आहे, ते त्याच्यापेक्षा थोडंसं वेगळं पाहायला मिळतंय. म्हणजे बिनलाजेपणाची हद्द ज्याला आपण म्हणतो, ते सगळं आपल्याला एकंदरीत भारताच्या राजकारणात पाहायला मिळतंय. याच्याबद्दल काही नवं नाही किंवा वावगं सध्या वाटून घ्यायचं काम नाही. कारण त्याची आता आपल्याला सवयच झाली आहे. आपण थोडेसे जे काही आपल्यातला एक जो मुरदाडपणा आहे, तो दिवसेंदिवस तसाच आपण ठेवतो. त्याच्यामुळे ते काही वेगळं नाही. पण आता संसदेमध्ये जे काही गणितं किंवा जे काही समीकरणं आपण पाहतोय किंवा जे काही वक्तव्य पुढे येताना दिसताय, ती वक्तव्य जर आपण पाहिली तर अ, बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अमित शहा यांनी जी काही भूमिका मांडली, वक्तव्य केलं, ते वक्तव्य केल्यानंतर जो काही गदारोळ सुरू झाला, अर्थात म्हणजे जे काही विरोधी पक्ष आहेत त्यांनाही हा एक विषय होता विरोध करण्याचा आणि आमचं किती बाबासाहेबांवर प्रेम आहे, हे दाखवण्याची त्यांच्यापुढे एक नामी संधी होती आणि ती त्यांनी कॅच केली. अ, अर्थात असंही आपण म्हणू शकत नाही, की सर्वस्व त्यांनी ते राजकीय स्टंटसाठी केलं. अर्थात त्याच्यामध्ये जे काही नेते आहेत, जे दलित समाजातून येतात, मागास समाजातून येतात, अ, त्यांच्या मनातही बाबासाहेबांबद्दलचा एक आदर आहे किंवा काँग्रेसचं जर आपण एकंदरीत विचारधारा आताची पाहिली, तर बाबासाहेबांबद्दल त्यांच्याबद्दल मनात एक आदराची झालर दिसते. म्हणजे जितकं ते दाखवत असले तितकं नसलं तरीही ती आहे का? त्याच्यानंतर जर आपण भारतीय जनता पक्षाचं जर गणित पाहिलं, तर त्यांच्याही मनात बाबासाहेबांबद्दलचा आदर, प्रेम सध्याच्या राजकारणात पाहायला मिळतोय. अर्थात जितकं ते दाखवत आहे, तितकं त्यांच्याही मनात नाही आणि काँग्रेसवाल्यापेक्षा थोडं कमी आहे, असे बऱ्याच वेळेस चर्चा असते. पण या सगळ्यामध्ये अमित शहा यांनी स्टेटमेंट केलं, की आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर बोलणं एक फॅशन झाली आहे आणि ही फॅशन अशी झाली म्हणजे अ, ही इतक्या वेळेस जर एखाद्या देवाचं नाव घेतलं असतं, तर वेगळं म्हणजे स्वर्ग-बिर्ग भेटला असता, असं अशा प्रकारचं त्यांचं वक्तव्य होतं. आता खरं तर आंबेडकर ह्या देशाचीच फॅशन आहे. फॅशन म्हणजे काय? फॅशनला आपण थोडंसं वेगळ्या अर्थाने घेतो. फॅशन जर आपण पाहिलं, भारताची फॅशन काय किंवा भारताची फॅशन जी आहे लोकशाहीची, ती आतापर्यंत टिकून ठेवण्याचं काम जर कोणी केलं असेल किंवा ती इतकी मजबूत करण्याचं काम कोणी केलं असेल, तर त्याचा एकमेव जो काही म्हणजे त्याची किंमतच करता येत नाही कोणत्याच पैशामध्ये म्हणा किंवा कोणत्याही वस्तू कशातही त्या माणसाची किंमत करता येणार नाही, असे ते बाबासाहेब आहेत. ते एक वेगळे मॉडेल्स आहेत, आदर्श मॉडेल्स आहेत आणि त्यांची जी काही ही सगळी विचार आहे, त्यांनी दिलेली जी काही घटना आहे, ही जर पाहिली तर त्यांच्याबद्दलची जी काही वक्तव्य अमित शहाने केली, ती बिलकुलच पटणारी नाहीये. म्हणजे आपण त्यांना थोडंसं व्यंगात्मकरित्या तरी पाहिलं असलं, तरीही त्यांनी जे फॅशनबद्दलचा मुद्दा काढला किंवा मग देव, आंबेडकर ह्याबद्दल जे काही वक्तव्य केली, ते अर्थातच अशोभनीय आहेच. पण आता जेव्हा ही वक्तव्य केली, त्यामुळे बाकीच्यांचे बहुतांश म्हणजे दलित मागास समुदायाचे जे काही भावना दुखावल्या, त्यांची माफी मागायची सोडून किंवा माझ्या बोलण्याचा हेतू मुळात तो नव्हताच. मला असं-असं बोलायचं होतं किंवा माझ्याकडून चुकून निघालं किंवा असं किंवा तसं काहीतरी बोलण्याचं सोडून काँग्रेसने कशी माती खाल्ली हे सांगत बसणं, म्हणजे हे मला वेगळंच गणित वाटतंय, की त्यांनी तसं केलं म्हणून आम्ही असं करणार. म्हणजे ते नंगे फिरलेत, आम्ही नंगे फिरणार. हे काय सांगण्याचं म्हणजे हे गणितच मला कळत नाही. म्हणजे अ, माझ्याकडून एक गोष्ट झाली आणि त्याचा मला खेद वाटतो आणि मी माफी मागतो. सरळ-सरळ गोष्ट आहे. पण मग काँग्रेसवाल्यांनी ते केलं. आता हे जर काँग्रेसवाल्यांनी असं केलं, तसं केलं, असं जर आपण सगळंच जर हिशोब काढत बसला ना, तर हिपोक्रॉसी जो काही शब्द आहे, बाबासाहेबांची जी काही जेव्हा घटना समितीचं जेव्हा सगळं चर्चा चालू होती, तेव्हा विरोध करणारे कोण होते? म्हणजे तेव्हा भारतीय जनता पक्ष नसला तरी जनसंघ होताच ना. म्हणजे जनसंघाची भूमिका काय काय राहिली? जनसंघाचे जे आदर्श नेते आहेत, त्यांची भूमिका आणि बाबासाहेबांची भूमिका काय आहे? याच्यामध्ये म्हणजे जमीन-आसमानचा तफावत आहे. मग एका ठिकाणी जर तुमचे विचारच पटत नसतील, म्हणजे तुम्हाला जर मनुस्मृती तुम्हाला हवी आहे, मनुस्मृतीतले काही कंटेंट तुम्हाला हवे आहेत, मनुस्मृतीबद्दल तुमचा पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे आणि दुसरीकडे मनुस्मृती जाळणारा माणूसही तुमच्यासाठी मोठा कसा होऊ शकतो, ही हिपोक्रॉसी मला समजत नाही. म्हणजे एकतर तुम्ही हे निवडा किंवा मग ते निवडा. म्हणजे तुम्हाला
जे काही सावरकर आहेत किंवा गोवळकर आहेत किंवा असंख्य नावं घेता येतील. हे पण पाहिजे आणि दुसरीकडे आंबेडकर पण पाहिजे. म्हणजे हे जे मतांचं राजकारण जे आहे, हिपोक्रॉसी जी आहे, ही थोडीशी पचायला अवघड जाते. म्हणजे तुमचा विचार एक असेल हरकत नाही. तुमचा विचार सनातनी असेल, जो काही असेल, पण तो स्टँड त्याच्यावर घ्या. आमचा हा विचार आहे आणि आम्हाला या विचारासाठी लढायचं आहे आणि तो जो काही संघर्ष असेल, तो पुढे येत राहील. पण आम्हाला तेही पाहिजे आणि हेही पाहिजे. ही जी हिपोक्रॉसी आहे, ती हिपोक्रॉसी म्हणजे बेशर्मची हद है वो, उसको कोई लिमिट ही नहीं, उसको क्या बयाँ कर सकते हैं अभी. तो जे आता काही घडतंय, मला तर वाटतंय, की म्हणजे काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात फार काही जास्त फरक नाहीये. पण थोडीशी काँग्रेस गेल्या काही महिन्यांपासून, वर्षापासून थोडीशी ठिकाणावर येण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे दगडापेक्षा वीट मऊ असं ते एकंदरीत गणित दिसतंय. पण सध्याच्या राजकारणात आपण आपल्या नेत्यांना इतका हक्क दिलाय, की कोणीही येतं आणि कोणत्याही नेत्यांवर, महापुरुषांवर बोलून जातं. त्याच्यानंतर थोडंसं आपण रिॲक्ट होतो. पण हे सगळं आपण त्यांना जाब विचारत नाही. छत्रपतींबद्दलची जी काही वादग्रस्त वक्तव्य झाली, ती आपण कधी सिरियसली घेतली नाही. आंबेडकरांबद्दल मुळात म्हणजे आंबेडकरांबद्दलचं हे वक्तव्य जेव्हा परभणीसारखं शहर सगळं दंगलीत अ, जळत होतं किंवा मग जे काही तिथली घटना पुढे येत होती, ते सगळं शांत होत असताना, शांत करण्याचा प्रयत्न होत असताना, दुसरीकडेच बाबासाहेबांबद्दल आक्षेपार्ह विधान करणं हे महाराष्ट्राच्या राजकारणाच्या हेतूनं किंवा एकंदरीत असंतोष निर्माण करण्याच्या हेतूनं अत्यंत म्हणजे खतरनाक आहे. यातले केंद्रीय समीकरणही बदलू शकतात. केंद्रीय समीकरणामध्ये जर आता जे काही 2 पक्षाचा त्यांना पाठिंबा आहे, ज्याच्यामुळे एन-डी-ए सत्तेत आहेत. त्या 2 पक्षांचे जे काही मतदार आहेत, अर्थात बिहारचा आता लवकरच निवडणुका आहेत. तिकडे आपण जर पाहिलं तर नायडू आहे. ह्या सगळ्यांचा विचार केला, त्यांचे जे मतदार आहेत, त्यामध्ये दलित समाजाचा मोठा भाग आहे. जर दलित समाजाने, मागास समाजाने इथे प्रेशर मेंटेन केलं, तर कदाचित हे दोन्ही पक्षांना वेगळी भूमिका घेणं मजबूर होऊ शकतात ते आणि अ, कदाचित सरकारवरही प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतो, की हे किती दिवस सरकार टिकेल. त्यामुळे जे काही प्रेशर आहे ते आता किती मेंटेन होतं राजकीय दृष्टिकोनातून विचार केला. पण जर मला वैयक्तिक विचाराल तर जे काही झालंय ते अत्यंत म्हणजे त्याला शब्दच नाही. तुमच्याकडे जर याच्यासाठी काही शब्द असेल तर तो कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.